आज मी जे तुम्हाला डी-टॅन क्लीनअप सांगणार आहे ना, ते तुम्हाला अक्षरशः इतके कमाल रिझल्ट देणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात. म्हणजे डी-टॅनिंगवाले तुम्हाला फेस मास्क आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. पण हे जे क्लीनअप आहे हे अतिशय सोपं आहे. 15 मिनिटाचं आहे आणि हे घरी आता करून बघायला हरकत नाही. कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये चेहरा टॅन होतो आणि मग त्यावेळेला ह्या क्लीनअपनी इतका अमेझिंग रिझल्ट मिळणार आहे. मला कळत नाही, प्रियांका चोप्रा सुद्धा ह्या अशा DIY रेमेडीज करून स्वतःला छान असं बनवत असते. मग आपण का नाही करायचं? आपल्या स्वयंपाकघरामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे करून आपण चेहऱ्यावरचा संपूर्ण टॅन काढू शकतो. मी मागे सुद्धा एक चित्रपट केला होता. त्या चित्रपटामध्ये मी इतकी शूटिंगमुळे टॅन झाले होते आणि ते टॅन मी अक्षरशः 20 दिवसात काढलं होतं. तर तसंच हे इफेक्टिव्ह असं फेस क्लीनअप आहे, डी-टॅन फेस क्लीनअप. तर हे क्लीनअप कसं करायचं हे मी सांगणार आहे. खरं सांगायला गेलं तर मी आता जे सांगतेय तर मागे जे बसलेले आहेत तर त्यांना जास्त आनंद याच्यासाठी होतोय की त्यांना सुद्धा कळणार आहे की ही रेमेडी काय आहे आणि त्यानंतर ते सुद्धा करून बघणार आहेत. तर त्यांच्या बरोबरीनं तुम्ही सुद्धा करून बघा की हे डी-टॅन फेस क्लीनअप घरच्या घरी आपण कसं करू शकतो. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. एरंडेल तेलाचा व्हिडिओ तुम्हाला इतका आवडला हे बघून खूप आनंद झाला. अशाच पद्धतीनं मी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि छान छान असे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते. माझ्या काही अगदी घरातल्या रेमेडीज आहेत ज्यामुळे मी माझी स्किन छान ठेवू शकते. अशा रेमेडीज पण मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आजचा जो व्हिडिओ आहे तोही असाच महत्त्वाचा आहे की आपण चेहऱ्यावरचं टॅन काढण्यासाठी काय करू शकतो. तर त्यासाठी आधी आपण काय प्रिपरेशन करायचं हे समजून घेऊया आणि ते प्रिपरेशन करून बाजूला ठेवूया. तर सगळ्यात आधी आपल्याला 1 चमचा हळद घ्यायची आहे आणि ही हळद जी आहे ही तव्यावर छान रोस्ट करून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची. म्हणजे हळदीचा जो पिवळा कलर असतो तो ब्राऊन कलर होईपर्यंत आपण ती छानपैकी भाजायची आहे आणि ती करून आता आपण बाजूला ठेवायची आहे. नंबर 2 ते म्हणजे बटाटा किसायचा आणि किसल्यानंतर त्याचा जो ज्यूस आहे तो ज्यूस आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आहे. तो साधारण 2-3 चमचे असेल तेवढा काढला तरी चालेल किंवा एक पूर्ण वाटीभर काढून ठेवला तर उत्तम. का कशासाठी हे मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर तिसरं प्रिपरेशन आहे ते म्हणजे आपल्याला टोमॅटोचा जो रस आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता टोमॅटोचा रस कसा काढायचा तर तो सुद्धा हातानेच काढायचा आहे आपल्याला. त्याच्यामधल्या बिया काढायच्या आणि ते आपण स्क्वीज करायचं, म्हणजे जसं आपण लिंबू पिळतो तसं ते जसं दाबून घेतल्यानंतर जो रस येईल तेवढाच रस आपल्याला हवा आहे. म्हणजे साधारण 1-2 चमचे रस निघाला तरी इनफ आहे. तर हे झालं प्रिपरेशन. आता आपल्याला यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते समजून घेऊया. तर आता इन्ग्रेडियंट्स काय आहेत. बटाट्याचा ज्यूस, टोमॅटोचा ज्यूस, त्यानंतर रोस्ट केलेली हळद, कॉफी, मध, दही. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आता बाजूला काढून ठेवा. ह्या आपल्याला लागणार आहेत. आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फेस क्लीनअपला क्लिन्झिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्या चेहऱ्यावरची जी डर्ट आहे, घाण आहे ती निघणं खूप गरजेचं असतं. तर म्हणून आपण आधी छान क्लिन्झिंग करून घेणार आहोत. पण नैसर्गिक क्लिन्झर हवं असेल तर अर्थातच बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आणि त्यांनी तुमचा चेहरा धुवायचा. पण स्टेप नंबर 1 काय होतं, आपण आपला चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आहे. आता स्टेप नंबर 2 जे आहे ते 2 आणि 3 असं एकत्र आहे. म्हणजे काय करणार आहोत आपण, जो मास्क प्रिपेअर करणार आहोत त्यांनीच आपण स्क्रबिंग करणार आहोत. म्हणजे 2 मिनिट स्क्रबिंग आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण तो मास्क तसा चेहऱ्यावर ठेवणार आहोत. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हळद घ्यायची आहे 1 चमचा. ती आपण गॅसवर मस्तपैकी तव्यावर अशी रोस्ट केली, ती ब्राऊन झालेली आहे. आता ती 1 चमचा हळद घ्यायची आहे. हळद जर का आपण वापरली तर आपण चिमूटभर वगैरे वापरतो, पण चिमूटभर वापरतो याच्यासाठी कारण जर का आपण 1 चमचा हळद घेतली आणि ती चेहऱ्याला लावली तर त्याचं काय होईल, म्हणजे चेहरा पिवळा होईल. म्हणजे कुठल्याही मास्कमध्ये जर का तुम्ही एवढी हळद वापरली तर चेहरा पिवळा होऊ शकतो. पण तुम्हाला सांगू का, हळदीमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन संपूर्णपणे काढून टाकतं. आणि आता आपल्याला हळद वापरायची पण आहे, पण मग त्याचा पूर्ण बेनिफिट मिळवण्यासाठी आपण ही रोस्ट केलेली आहे. कारण मग त्याचं स्टेन आपल्या चेहऱ्यावर राहणार नाहीत. म्हणजे काय होईल की हळद आपल्याला पुरेपूर वापरता येईल आणि शिवाय चेहरा पिवळा दिसणार नाही. म्हणून ही हॅक आहे की हळद छानपैकी रोस्ट करून घेतलेली आपण. आता ही 1 चमचा हळद जी आहे यामध्ये डी-टॅन होण्याच्या
इतक्या मस्त प्रॉपर्टीज आहेत ना की याच्यामुळे तुमचा चेहरा इतका क्लीन होतो. पण आता याच्यामध्ये जे आपण ॲड करणार आहोत तेही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉफी घेणार आहोत. आता 1 चमचा कॉफी, मागे पण मी तुम्हाला सांगितलंय, कधीही तुम्हाला असं वाटलं की पटकन फ्रेश व्हायचं आहे, स्क्रब करायचं आहे, एक्सफोलिएट करायची आहे स्किन, तर कॉफीसारखा उत्तम इन्ग्रेडियंट नाही. कॉफीमध्ये मध घातलं आणि ते फक्त चेहऱ्याला लावलं तरी इनफ असतं. पण आता आपण काय घेतो याच्यात, 1 चमचा रोस्टेड हळद आणि 1 चमचा कॉफी आणि त्याच्यामध्ये घेत आहोत मध. मध यामध्ये ह्युमक्टिन प्रॉपर्टीज असतात. म्हणजे आता फेस वॉश केल्यानंतर तुमचा चेहरा जो कोरडा पडला असेल, आपण जे फेस क्लिन्झर वापरतोय त्यांनी कोरडा पडणार नाही. पण जर का पडला तर मला असं वाटतं मध हे बॅलन्स करतं. त्यामध्ये ह्युमक्टिन प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचं मॉइश्चर जे आहे ते टिकवून ठेवायला, किंवा जर का मॉइश्चर कमी असेल तर ते छानपैकी ग्रो करायला हे मदत करत असतं. म्हणून आपण इथे 1 चमचा मध घेतो आहोत. आता हे सगळं मिश्रण जरा घट्ट झालंय, त्याला आपल्याला फेस पॅकचं एक रूप आणायचं आहे आणि त्यासाठी दही हा उत्तम असा घटक आहे. जर दही आपण त्याच्यामध्ये टाकलं तर हा सुंदर असा मास्क होतो, सुंदर असं स्क्रबर होतं. कारण दह्यामध्ये ना लॅक्टिक ॲसिड आहे जे की नॅचरली ब्लीच करत असतं. जर नॅचरल ब्लीच म्हणून तुम्हाला काही वापरायचं असेल तर बरेच जण म्हणतात की लिंबू घ्या किंवा टोमॅटोचा रस घ्या. तर मी फक्त तुम्हाला सांगेन की इथे तुम्ही फक्त दही घेतलं तरी उत्तम आहे. बाहेर आपण एवढे केमिकल असलेले वेगवेगळे फेस वॉश वापरतो, क्रीम वापरतो, कोणीतरी सांगितलंय म्हणून वापरतो. हे वापरतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला काही होत नाही की नाही? तर हे अगदी नैसर्गिक आहे, अगदी बिनदिक्कत तुम्ही वापरू शकता. त्यामुळे दही घ्यायचं, छानपैकी ते मिक्स करायचं. आता हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर चेहऱ्याला आपण जे लावतो ना, ते छानपैकी स्क्रब करत करत लावायचं. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघतात यानी. उत्तम असं एक्सफोलिएशन होतं. ह्याच्यामध्ये एक्सफोलिएशनवाल्या प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणून हा मास्क कम स्क्रबर आहे. आता हे सगळं 2 मिनिटं छानपैकी स्क्रब केल्यानंतर आपला हा जो मास्क आहे हा आपल्या चेहऱ्यावर तसाच ठेवायचा 10 मिनिटं. जर आता सुकतो, पूर्ण कोरडा फडफडीत होईपर्यंत ठेवू नका. जर फॅन ऑन असेल, तो सुकत असेल तर तो जरा सुकायला लागला की लगेचच चेहरा मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे, धुवून टाकायचा आहे. आणि इथे या स्टेपमध्ये आपण आपलं फेस क्लीनअप आहे ते क्लिअर केलेलं आहे, म्हणजे झालेलं आहे. आता शेवटची स्टेप जी आहे ती फार महत्त्वाची आहे, ज्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्याला एक कमालीचा ग्लो आणि कमालीचा ब्राईटनेस येणार आहे. ते म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बटाट्याचा रस हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता बटाट्याचा रस काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा गुलाबजल घालायचं आणि त्याचं बर्फ करायला आपण ठेवायचं आहे. आपली जे आईस क्यूबचा जो ट्रे असतो त्यामध्ये हे बटाट्याचा रस आणि गुलाब पाणी हे मिक्स करून ते क्यूब्स ठेवायचे फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये आणि हे आता पूर्ण चेहऱ्याला छानपैकी लावायचे. तुम्हाला माहिती आहे का, बटाट्याच्या रसामध्ये सुद्धा नैसर्गिक असे ब्लिचिंगचे प्रॉपर्टीज असतात आणि अप्रतिम रिझल्ट येतात. बऱ्याच जणांना ते डायरेक्ट झोंबतं. त्याच्यामुळे जर का आता हे सगळं केल्यानंतर आपण ते बर्फ जो आहे, बर्फ स्वरूपात जर लावला तर चेहऱ्याला खूप उत्तम रिझल्ट मिळतात. आता काही जणांना असं वाटत असेल की आम्हाला ते सूट करत नाही, बटाट्याचा रस आमच्या चेहऱ्याला खूप चुरचुरतो. बटाट्याचा रस जर चेहऱ्याला लावला तर ते खूप चुरचुरतं, तर त्यांच्यासाठी आहे टोमॅटोचा रस. टोमॅटोचा रससुद्धा तुम्ही थोडंसं गुलाब पाणी घालून ते आईस ट्रेमध्ये टाकून छानपैकी त्याचा बर्फ बनवायचा आणि तो नंतर चेहऱ्याला पूर्ण तो बर्फ संपेपर्यंत मसाज करत राहायचं. हे केल्यानंतर तुमचं इथे क्लीनअप झालेलं आहे. ही शेवटची स्टेप होती. हे क्लीनअप झाल्यानंतर तुम्हाला इतका अमेझिंग रिझल्ट मिळणार आहे आणि तुम्ही डेफिनेटली मला येऊन सांगणार आहात की काय रिझल्ट मिळाला आहे आपल्याला. हे अगदी 15 वर्षानंतरच्या मुलींपासून सुरुवात केली, म्हणजे 15 वर्षानंतर कोणीही, हे मी सांगितलेली ही जी DIY रेमेडी आहे, डी टॅन क्लीनअप आहे, हे कोणीही केलं तरी चालणार आहे. शिवाय हे प्रोडक्ट वापरले तरी चालणार आहे. आता हे कधी करायचं? आठवड्यातून 2 वेळेला आपल्याला करायचं आहे. रात्री केलं आणि मग हे सगळे रिच्युअल्स करून तुम्ही झोपला तर त्याचे उत्तम रिझल्ट मिळतील. तसं नसेल, दुपारच्या वेळेस जर का तुम्हाला हे करता आलं तरी तुम्ही करू शकता. त्यानंतर बाहेर जायचं असेल तर मात्र सनब्लॉक लावायला विसरायचं नाही. सनब्लॉकवरचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी आता वरती देते आहे. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा, म्हणजे कुठलं सनब्लॉक लावायचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आणि वाटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.